मी सर्पमित्र विवेक मोहिते कडेपूरमधून आत्ता जस्ट आम्हाला या वांगीमध्ये कॉल आहे. तरी आम्ही वांगीमध्ये आलेलो आहे. नवनाथ पवार यांनी आम्हाला कॉल करून सरपंच माहिती दिली, त्याबद्दल त्यांचा आमच्या टीमकडून धन्यवाद. तरी आपण तुम्ही पाहू शकताय घरामध्ये आपल्या भक्ष्याच्या शोधात असे सरपंच नेहमी येत असतात. तरी आपण सरपांना सुरक्षितरित्या रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात रिलीज करणार आहे. तरी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ आमचा यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. बॅटरी दुसरी नाही, मोबाईलची बॅटरी नाही नाही धरू का बॅटरी दे. ही बाजूला काढलं की दिसेल. ठीक आहे, दिसते. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय अशी घरामध्ये आपल्या भक्ष्य स्वतः सर्प येत असतोय. तरी तुम्ही जवळून पाहू शकताय हा विषारी जातीचा सर्प आहे. त्याला इंग्लिशमध्ये रसर वायपर आणि मराठीमध्ये गोनस बोललं जातं. तरी तुम्ही पाहू शकताय हा सर्प हेमोटॉक्सिक विषारी परिपूर्ण असणार सर्प आहे. तरी आम्ही आता सुरक्षितरित्या रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात रिलीज करणार आहे. तरी तुम्ही पाहू शकता. पोत अटॅक केला होता. त्याला आता काय करणार तुम्ही? कुठं सोडणार? त्याला नोंद करून सोडायला. नोंदी करून सोडता का? ठीक. व्यवस्थित बांधा. त्याला हालायचा चान्स नाही पाहिजे का अजिबात. आतल्यात पण नाही तर आतल्यात पण ते अटॅक करू शकते. पहिलीच गाड बांधायला पाहिजे. तुम्ही हे लागलीच करता का सोडून येत? नाही नाही आता त्याला ठेवणार, सकाळी सोडणार. सगळा व्हिडिओ काढायला लागतो सोडताना पण. सबस्क्रायबर भरपूर असतात. हा चढतो वर. झालं काय? नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र विवेक मोहिते. तुम्ही पाहू शकताय नैसर्गिक आदिवास आहे. आणि रात्री 10च्या सुमारास मागीमध्ये आम्ही रसस वायपर मराठीमध्ये गोनस बोललं जातं हा प्रमुख भारतातील 4 विषारी सर्पांमध्ये मोडणारा सर्प आहे. हा सर्प आम्ही काल मागीमधून रेस्क्यू केला आहे. रात्री काही थोडी अडचण असल्यामुळे आम्ही काही रेस्क्यू केलं नाही रात्रीच्या वेळेस. आता नैसर्गिक आदिवासात सुरक्षितरित्या आम्ही रिलीज करतोय. अतिशय घातक असा हा सर्प आहे.